नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिरा एज्युकेशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 12वी अकाउंट सब्जेक्ट पाहणार आहोत। इयत्ता 12वी मधला अकाउंट सब्जेक्ट पाहणार आहोत। त्याच्यातील पहिला चॅप्टर पाहणार आहोत, पार्टनरशिप कॅपिटल अकाउंट। त्या अगोदर आपण बेसिक पाहिलेले ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट पाहिलेले। आता त्यातील आपण पहिला प्रॉब्लेम पाहणार आहोत, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम। पेज नंबर 54 मध्ये प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण पहिला पाहणार आहोत। अमित एंड नरेंद्र भाई आर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इक्वली फ्रॉम द फॉलोइंग ट्राय बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो। यू आर required to prepare trading account and profit and loss account for the year ended 31st March 2019 balance sheet as on that day। आपण पहिला प्रॉब्लेम पाहणार आहोत। त्यात आता आपल्याला ट्राय बॅलन्स दिले, डेबिट साइड आणि क्रेडिट साइड। आता पाहूत आपण, बघा प्लांट अँड मशिनरी कुठे जातं? असेट्सला। बॅलन्स शीट ॲसेट साइड्स। बिल्डिंग कुठे जातं? बॅलन्स शीट ॲसेट साइड्स। सन्ड्री डेटर्स कुठे जातात? बॅलन्स शीट ॲसेट साइड्स। पर्चेसेस कुठे जातं? ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड। बॅड डेब्ट्स कुठे जातात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला जातात। सेल्स रिटर्न कुठे जातं? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्स मधून लेस होतात। सेल्स मधून लेस होतात सेल्स रिटर्न। मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला जातं, सेल्स मधून लेस होतात। 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहे, हे तुमचं ॲसेट्स आहे। हे 10% परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018 आहे। हिडन ॲडजस्टमेंट आहे, त्याला स्टार करा। हिडन ॲडजस्टमेंट असल्यामुळे स्टार करा। इम्पोर्ट ड्युटी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाते। लीगल चार्जेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातात। मोटिव्ह पॉवर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाते। हे डेबिट साइडचे कुठे कुठे जातात? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, पुन्हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आणि ॲसेट्सला जातात। ट्राय बॅलन्सचे डेबिट साइड। आणि क्रेडिट साइड कुठे जाते? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला आणि बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साइडला जाते। लॅबिलिटी साइडला जाते। वेअर हाऊस रेंट कुठे जातं? फॅक्टरी रेंट राहिले असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, पण वेअर हाऊस रेंट आहेत ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला जातात। कॅश इन हँड ॲसेट्स आहे, बॅलन्स शीट ॲसेट साइड्स। कॅश ॲट बँक बॅलन्स शीट ॲसेट साइड्स। ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, एक प्रकारचा लॉस आहे तुमचा ॲडव्हर्टाइजमेंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला। ह्याच्यावर फॉर 2 इयर्स WEF म्हणजे विथ इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारी 2019 ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, हिडन ॲडजस्टमेंट, त्याला स्टार करा। सॅलरी आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला जातं। रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला जातं। ड्रॉविंग्स आहे हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला जातात। अमित भाई आणि नरेंद्र भाईच्या अमाऊंटमध्ये जातात। फर्निचर बॅलन्स शीट ॲसेट साइड्स। बिल्स रिसेबल बॅलन्स शीट ॲसेट साइड्स। फ्रीहोल्ड प्रॉपर्टी बॅलन्स शीट ॲसेट साइड्स। हे झाले तुमचे डेबिट साइड झाले। आता क्रेडिट साइड बघा, कॅपिटल कुठे जातं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला। पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला, डेबिट साइडला नाही, क्रेडिट साइडला जातं। सेल्स कुठे जातं? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला। बिल्स पेएबल कुठे जातात? लॅबिलिटी साइड, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला। डिस्काउंट इन्कम आहे एक प्रकारचं तुमचं, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला जातं। क्रेडिटर कुठे जातं? बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड। हे RDD काय असतं? हे इथं बॅड डेब्ट्स दिलीत ना, या बॅड डेब्ट्सला तुम्ही स्टार करा, कारण याच्यावर ॲडजस्टमेंट आहे।
हे ओल्ड RDD म्हणतात, ह्याला ओल्ड बॅड डेब्ट्स म्हणतात. हे ओल्ड बॅड डेब्ट्स मधून हे ओल्ड RDD लेस करतो आपण, त्याच्यामुळे ह्याला बॅड डेब्ट्सला स्टार करा. बँक लोन कुठं जातं? बँक लोन बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड. परचेस का होतं? परचेसला पण तुम्ही हे करा आणि सेल्सला पण तुम्ही स्टार करा, कारण परचेस रिटर्न परचेसमधून लेस होतात आणि सेल्स रिटर्न सेल्समधून लेस होतात. आता हे झाले तुमचं ट्राय बॅलन्स. आता पाहूत आपण ॲडजस्टमेंट. ही पहिली तुमची कंपल्सरी ॲडजस्टमेंट असते. स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹43,000. हे काय तुमची पहिली कंपल्सरी ॲडजस्टमेंट असते स्टॉकची. पहिला इफेक्ट कुठं होतो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक म्हणून होतो, आणि दुसरा इफेक्ट होतो ॲसेट्सला बाय क्लोजिंग साईड. बॅलन्स शीट ॲसेट्स साईडला दोन इफेक्ट होतात त्याचे. समजलं? समजणं गेलं तर पहिलं. आता अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. तुमचा म्हणजे तुम्हाला माहितच नाही ते व्यक्ती कोण आहे. त्या व्यक्तीने तुमचे माल चोरून घेऊन गेलेला आहे, म्हणजे माल गेलेला आहे तुमचा. मग काय? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिला इफेक्ट येतो. फर्स्ट इफेक्ट पहिला इफेक्ट अनइन्शुअर्ड गुड्स बाय स्टोलन म्हणून येतो 8,000. आणि तुमचा ह्याच्यावर जर इन्शुरन्स जर कव्हर झाला असतं, तुम्ही इन्शुरन्स जर काढला असतं, इन्शुरन्सने पैसे क्लेम केले असते 8,000, तर तुमचा दुसरा इफेक्ट झाला असता ॲसेट्सला. पण तुमचं इन्शुरन्स इथं कव्हर नाही, त्यामुळे 8,000 तुमचा लॉस आहे. मग तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बाय लॉस टू लॉस बाय स्टोलन, चोरीला गेले आहे, स्टोलन आहे. समजलं? आता तिसरी कुठं जातं? ही दोन झाले. तिसरी आहे RDD ॲट 2% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सला स्टार करा, एक स्टार करा. समजलं? नंतर मिस्टर पाटील और कस्टमर बिकम इन्सॉल्वेंट अँड कुड नॉट पे हिज डेबिट्स ऑन ₹500. तर का होतं? हे मिस्टर पाटील नावाचा एक कस्टमर आहे तुमचा, म्हणजे डेटर्स आहे, कस्टमर आहे. तो काय झालाय? दिवाळखोर झालाय, भिकारी झालाय. त्याच्यापाशी एकही रुपया नाही, तो भिकारी झालाय. त्याच्यामुळं ₹500 तुमचे देणारच नाही. मग सन्ड्री डेटर्समधून लेस होतात, आणि दुसरा इफेक्ट तुमचा लॉस असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातो. ह्याला सन्ड्री डेटर्सला अनेक स्टार करा. दोन आहेत त्याच्यावर ॲडजस्टमेंट. जर एक ॲडजस्टमेंट असली तर 3 लाईन सोडायच्या, आणि जर 2 ॲडजस्टमेंट असल्या तर 5 लाईन सोडायच्या. लक्षात घ्या. नंतर 5वी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे कोणाचं तरी तुम्ही देणं आहे, भाडं देणं आहे, रेंट देणं आहे, भाडं देणं आहे, किती ₹800 देणं आहे. मग रेंटमध्ये ॲड करायची पहिला इफेक्ट, आणि नंतर देणं असल्यामुळे तुमचं लॅबिलिटी आहे. लॅबिलिटी तुम्ही ₹800 लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट म्हणून लिहू शकता. मग रेंटला स्टार करा. आणि सॅलरी पण आहे ₹300, सॅलरीला पण स्टार करा आउटस्टँडिंग, आणि सॅलरीमध्ये ॲड करायची, आणि दुसरा इफेक्ट होतो लॅबिलिटी साईडला. नंतर डिप्रिशिएट बिल्डिंग बाय 2,500 अँड फर्निचर बाय ₹1,800 आहे. मग हे डिप्रिशिएशन आहे, तुमच्या एक प्रकारची घसरण आहे, तुमच्या संपत्तीची घसरण आहे. फर्निचरचं तुमचं काहीतरी खराब झाले, फर्निचरचा पाय मोडला आहे, तुम्हाला नंतर ती नीट करण्यासाठी तुम्हाला पैसे लागतात, ते फर्निचर खराब झालेले. पुन्हा बिल्डिंग पण तुमची खराब झालेली एक प्रकारची 2,500 पर्यंतची. मग काय? ॲसेट्सला पहिला इफेक्ट जातो ॲसेट्समधून, बिल्डिंगमधून ₹2,500 आणि फर्निचरमधून ₹1,800 लेस होतात. आणि तुमचा लॉस असल्यामुळे दुसरा इफेक्ट होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिप्रिशिएशन म्हणून लिहितो. बिल्डिंगवर किती आहे? ₹2,500 आणि फर्निचरवर आहे ₹1,800. त्याला पण स्टार करा. बिल्डिंगला स्टार करा कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, आणि फर्निचरला तुम्ही स्टार करा. स्टार करा कशामुळे म्हणतोय की तुम्हाला लाईन सोडावी लागतील. ज्यावेळेस पोस्टिंग करतो ना आपण ट्राय बॅलन्सची, त्यावेळेस तुम्हाला स्टार केल्यानंतर समजेल की त्याच्यावर ॲडजस्टमेंट किती आहे, 1 आहे का 2 आहे. 1 असली तर 3 लाईन, 2 असल्या तर 4 लाईन, 5 लाईन सोडायच्या. अशा प्रकारे आपण हे तुम्हाला समजून सांगितले. आता आपण पोस्टिंग करू. पोस्टिंग करण्यासाठी तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट ओपन करावं लागतील.
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करावं लागेल, त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करावं लागेल. इथं का बरं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करावं लागेल? पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे, त्याच्यामुळं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एक कंपल्सरी तुम्ही ओपन करा, कारण तुम्हाला पार्टनर्स असल्यामुळे तुम्हाला ओपनच करावं लागेल. आणि नंतर लास्टला आहे बॅलन्स शीट ओपन तुम्हाला करावं लागेल. आता आपण करू पोस्टिंग. अशा प्रकारे मी बनवलेलं आहे, ट्रेडिंग अकाउंट बनवलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलेलं आहे. इथे मी थोडीशी जागा असल्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अगोदर तुम्ही ट्रेडिंग अकाउंट बनवा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवा, नंतर त्याच्या खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या नंतर पार्टनरशिप कॅपिटल अकाउंट बनवा, पार्टनरशिप कॅपिटलच्या नंतर बॅलन्स शीट बनवा. असे तुम्हाला हे कसं आखायचं ते पण सांगितलेले. आता मी आखलेलं आहे. अशा प्रकारे आपण आता 1 बाय 1 पोस्टिंग करू. म्हणजे प्लांट अँड मशिनरी कुठं जातं, बिल्डिंग कुठं जातं, हे आपण पोस्टिंग करू. फर्स्ट आहे प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी कुठं आहे? तुमचं ॲसेट्स आहे. मग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहा प्लांट अँड मशिनरी. काय लिहा? प्लांट अँड मशिनरी. ह्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. आपण स्टार केले का नाही, ह्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही, म्हणून आपण 2,80,000 रुपये आउटरला टाकायची. हे इनर अमाऊंट आहे, हे आउटर अमाऊंट आहे, लक्षात ठेवा. 2,80,000 रुपये. बिल्डिंग आहे, बिल्डिंगवर तुम्हाला ॲडजस्टमेंट आहे. बिल्डिंगवर काय आहे? ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यावर 75,000वर ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यामुळे इनरला अमाऊंट लिहा. ज्याच्यावर ॲडजस्टमेंट असते ते इनरला लिहायचे, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नसते ते आउटरला लिहायचे, लक्षात ठेवा. सन्ड्री डेटर. आता एकच ॲडजस्टमेंट आहे बिल्डिंगवर, त्याच्यामुळे 3 लाईन सोडा. आता सन्ड्री डेटर्स आहे. किती आहे? 28,700 रुपये. इनरला लिहा, त्याच्यानंतर 5 लाईन सोडा. परचेसेस आहेत. परचेस कुठं जातं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातं. कुठं जातात? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. स्टॉक आहे का बघा? ट्राय बॅलन्सच्या डेबिट साईडला स्टॉक नाही आहे, त्याच्यामुळं तुम्ही वरतीच लिहायचं टू परचेसेस. आता एक लिहून ठेवा तुम्ही. परचेसेसमध्ये काय करा? लेस करा. लेस असं करू शकता मायनसचं चिन्ह लिहून, पण असं पण लिहू शकता तुम्ही लेस शब्दामध्ये. लेस. आता लेस करा परचेस रिटर्न. परचेसेस रिटर्न. ह्याला शब्द आहे एक रिटर्न आउटवर्ड म्हणून एक शब्द आहे परचेस रिटर्नला. जर रिटर्न आउटवर्ड आला तर कधी तुम्ही रिटर्न आउटवर्ड लिहा. कधी कधी तुम्हाला लक्षात नाही राहत की रिटर्न आउटवर्ड काय आहे, कुठं जातं, पण रिटर्न आउटवर्ड पण एक शब्द आहे परचेस रिटर्नला. लेस लिहा. परचेसेसची अमाऊंट किती आहे? 85,500 रुपये. किती? 85,500. हे तुम्ही फॉर्मॅट बनवूनच ठेवा. जर दिलं तर अमाऊंट लेस करून लिहा, नाही दिलं तर असे स्टार मारून तुम्ही असे स्टार मारा त्याच्या पुढे, आणि जे अमाऊंट दिली ते अमाऊंट तुम्ही आउटरला लिहून टाका. हे तुम्ही फॉर्मॅट बनवाच असंच परचेस रिटर्नचं, कारण आपल्याला लागतंच. असले आपल्याला एक वेळेस लक्षात नाही येत, आपण लिहितो परचेस रिटर्न, त्याच्यानंतर लिहितो लगेच काय आले ते आपल्याला समजत नाही. आणि नंतर आहे बॅड डेप्ट्स. बॅड डेप्ट्स कुठे जातात बघा, इथं बॅड डेप्ट्स आहेत. नंतर परचेसच्या खाली तुम्ही बुक, हे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही बुक समोर घेऊनच हे व्हिडिओ पहा, तुम्हाला समजून जाईल. तर बॅड डेप्ट्स तुमचा एक प्रकारचा लॉस आहे, लॉस आहे, त्यामुळं टू बॅड डेप्ट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातं. टू बॅड डेप्ट्स किती आहेत? 500 रुपये. आता हे तुम्हाला एक बॅड डेप्टचं मी एक तुम्हाला फॉर्मॅट सांगतो. ते फॉर्मॅट तुम्ही कुठल्याही प्रॉब्लेममध्ये ठेवून लिहा. जर अमाऊंट असली तर त्याच्या समोर अमाऊंट लिहायची, ती ऍड करायची किंवा लेस करायची. नसली तर तुम्ही स्टार मारा, 2 स्टार मारा, आणि जे अमाऊंट आहे ते आउटरला लिहून टाका. काय लिहायची? पहिली आहे, लाल पेननं लिहितो, ऍड न्यू बॅड
डेप्ट्स हे ॲडजस्टमेंटमध्ये रुपीजमध्ये देतात. नंतरची ॲडजस्टमेंट असते ही ॲड न्यू RDD. RDD म्हणजे काय, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेप्ट्स, न्यू RDD. नंतर असते तुम्हाला ट्राय बॅलन्समध्ये देतात. लक्षात ठेवा, थोडीशी एक लाईन सोडायची आणि ट्राय बॅलन्समध्ये तुम्हाला RDD देतात. त्या RDDला काय म्हणतात, इथे दिले बघा ट्राय बॅलन्सला, ह्या RDDला ओल्ड RDD म्हणतात. सॉरी मी पेन नाही केले, ह्याला ओल्ड RDD म्हणतात. काय म्हणतात ह्याला, ओल्ड RDD. ह्या ओल्ड RDDला तुम्ही असं लिहा, इथं खाली बॅड डेप्ट्सच्या खाली लिहायचं, एक लाईन सोडायची आणि लेस ओल्ड RDD, ओल्ड RDD. हे कंपल्सरी तुम्ही फॉर्मॅट बनवून ठेवा. तुम्हाला जर ॲडजस्टमेंट असली तर तुम्ही ॲड करू शकता ही दोन, जर नसली तर स्टार मारा. असे ह्या प्रकारचे 2 स्टार मारा, जे अमाऊंट आहे ते आउटरला लिहून टाका. समजलं, बॅड डेप्ट्सचं समजलं. आता त्यानंतर आहे बघा सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न आहेत किती, 2200 रुपयाचे. मग काय करा, सेल्स रिटर्न कुठे जातं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जातं, सेल्समधून लेस होतात. मग बाय सेल्स, आपल्याला सेल्स माहीत नाही, क्रेडिट साईडला आहेत, आपण 1 बाय 1 पोस्टिंग करतोय, त्यामुळे काय करायचं, सेल्समधून लेस करायचं. हे पण फॉर्मॅट तुम्ही लक्षात ठेवा, कंपल्सरी लिहून ठेवा. असू नसू तुम्ही जर पोस्टिंग करताय ना त्यावेळेस सेल्स रिटर्न असं हे करा, सेल्स रिटर्न. आता इथं अमाऊंट दिले 2200 रुपये, तुम्ही 2200 रुपये इथे लिहून ठेवा. मी रेड पेनने लिहितो तुम्हाला समजण्यासाठी. सॉरी. आता 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स तुमचा ॲसेट्स आहे. मग तुम्ही सन्ड्री डेटर्सच्या खाली 5 लाईन सोडा, त्याच्यावर 2 ॲडजस्टमेंट आहेत. त्याच्यानंतर तुम्ही 10% गव्हर्नमेंट बॉन्ड, 10% गव्हर्नमेंट बॉन्ड आहे. काय, परचेस्ड ऑन 31 ऑक्टोबर, ऑन 1 ऑक्टोबर 2018. किती, हेडन ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावर, आउटरलाच लिहा अमाऊंट 40,000 रुपये. आता इम्पोर्ट ड्युटी, ज्यावेळेस तुम्ही माल परचेस करता त्यावेळेस तुम्हाला इम्पोर्ट ड्युटी लागते. बाहेर देशात जर तुम्ही माल परचेस केलाय आणि ते माल घेऊन येते वेळेस तुम्हाला इम्पोर्ट ड्युटी लागते. ते इम्पोर्ट ड्युटीचं कुठे जातं, आप्पा, टू ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातं. इम्पोर्ट ड्युटी किती आहे, 1800 रुपये. तुम्ही 1800 रुपये आउटरला लिहून टाका, ह्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. आता लिगल चार्जेस आहेत. लिगल चार्जेस कुठे जातात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू लिगल चार्जेस किती आहेत, 2000 रुपये. किती, 2000 रुपये. तुम्ही आउटरला, ह्याच्यावर ॲडजस्टमेंट, ज्यावर ॲडजस्टमेंट नाही ते आउटरला लिहून टाका, ज्यावर ॲडजस्टमेंट आहे ती इनरला लिहा. मोटिव्ह पॉवर, मोटिव्ह पॉवर कुठे जातं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू मोटिव्ह पॉवर किती आहे, 12,000 रुपये. वेअर हाऊस रेंट, ऑफिस वेअर हाऊस रेंट आहे. इथं फॅक्टरी रेंट राहिला असतं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला गेलं असतं. आता इथं वेअर हाऊस रेंट आहे, त्यामुळे वेअर हाऊस रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ह्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही, आउटरला लिहून टाकायचे, 1800 रुपये आहेत. वेअर हाऊस रेंट 1800 रुपये. आता कॅश इन हँड, कॅश इन हँड काय, तुमचे ॲसेट्स आहे. कॅश ॲट बँक पण तुमचे ॲसेट्स आहे, लिहून टाका. मग गव्हर्नमेंट बॉन्ड्सच्या नंतर थोडी जागा सोडा, एक कॅश ॲट कॅश इन हँड, सॉरी इन हँड, आणि कॅश ॲट बँक 70,000, 20,000 आणि 70,000.
आता ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ॲडव्हर्टाइजमेंट हेडर ॲडजस्टमेंट आहे. ॲडव्हर्टाइजमेंट एक प्रकारचा एक्सपेन्सेस आहे, खर्च आहे, त्यामुळे तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट टू ॲडव्हर्टाइजमेंट काय टू ॲडव्हर्टाइजमेंट लिहा खाली ती काय फॉर 2 years WEF चा लॉंग फॉर्म काय विथ इफेक्ट फ्रॉम 1 Jan 2019 आहे. किती 10,000. याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 10,000. तुम्ही इनरला लिहा, ॲडजस्टमेंट आहे, हिडन ॲडजस्टमेंट आहे. सॅलरीज, सॅलरी कुठे जातं टू सॅलरी, सॅलरीज टू सॅलरीवर ॲडजस्टमेंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाते सॅलरी, एम्प्लॉयचे पैसे द्यायचे, पगार करायचे, ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळं इनरला लिहा. आणि नंतर 1-2 लाईन सोडा किंवा 1-2 लाईन सोडा. टू रेंट आहे, रेंट कुठं जातं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 1,500 रुपये, ह्याच्यावर पण ॲडजस्टमेंट आहे. मी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इथं का लिहिलं, त्याच्यात तुम्हाला एकाच ह्याच्यामध्ये ही 2 सम दिसले पाहिजेत आणि एका ह्याच्यामध्ये हे 3 एका ह्याच्यामध्ये दिसले पाहिजेत, म्हणून तुम्हाला समजण्यासाठी मी हे लिहिलेले. अगोदर ट्रेडिंग अकाउंट आखा, नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आखा, नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आखा आणि नंतर बॅलन्स शीट आखा. तुम्ही कन्फ्युजन नका हो की असे का बरं आखलेत. त्यामुळं तुम्ही हे अगोदर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नंतर पार्टनरशिप कॅपिटल अकाउंट हे एकेका पेजवर आखा. तुम्हाला हे लवकर समजेल म्हणून मी एका पेजवर घेते, कारण इकडं पेज असं उलट पलट करतो, त्यामुळे तुम्हाला समजणार त्याच्यामुळं कन्फ्युजन होऊ जातं, त्यामुळे एकाच पेजवर लिहितोय मी. तर ड्रायव्हिंग्स कुठे जातं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला, कुठे जातात पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. टू ड्रॉइंग्स, ड्रॉइंग्स म्हणजे काय पर्सनल यूज. हॅलो हा अमित भाईची किती आहे 2,400 आहे, 2,400. आणि नरेंद्र भाईची किती आहे 3,200, 3,200. अशा प्रकारे हे. आता फर्निचर आहे, फर्निचर कुठे जातं ॲसेट्स आहे तुमचं, मग लिहा फर्निचर, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. क्लासला आलोय पण मी तिथंच आमच्या तिथं सावला माहिती ना द्यावं ह्यांच्यापाशी मागचं का नाही. 1,95,800 रुपये. बिल्स पेबल पलीकडच्याच रोडला आहे, पलीकडच्या. बिल्स रिसेवेबल काय काम काम बे सांगत मंडळाचं करायचं असणार 100%. मंडळ गणपतीत नाही का आता निघायचं. कोण आपल्या गणपतीचं कोण आहे पियुषा. बिल्स रिसेवेबल 20,700 रुपये. तुम्ही आउटरला लिहून टाका, कारण ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. येते का इकडं. फ्री होल्ड प्रॉपर्टी, फ्री होल्ड प्रॉपर्टी 41,000 रुपये आउटरला लिहून टाका. अशा प्रकारे तुमचे ट्राय बॅलन्सचे डेबिट साईड संपले. आता क्रेडिट साईड कॅपिटल दिले अमित भाईचं आणि नरेंद्र भाईचं. मग कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये लिहा क्रेडिट साईडला बाय बॅलन्स, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन लिहा. काय लिहा ब्रॉड डाऊन. अमित भाई आणि नरेंद्र भाई दिले, अमित भाई दिले 3,50,000, नरेंद्र भाई दिले 3 लाख रुपये. हे दिले 3 लाख रुपये. समजलं. नंतर सेल्स आहे, सेल्स कुठे जातं सेल्स आपण लिहिलेलं आहे. सेल्समधून सेल्स रिटर्न लेस होतात. सेल्स आहेत किती 1,80,000 रुपये, सॉरी 1,80,000. तर लेस करा. आता ही लेस केल्यानंतर किती येते अमाऊंट 2,200 लेस करा. 1,80,000मधून 2,200 लेस केली तर 1,77,800, 1,77,800 रुपये येते. आले. अशा प्रकारे आता बिल्स पेबल दिलेले. बिल्स पेबल कोर्ट आहे तुमचं लॅबिलिटी आहे. मग लिहा इथं तुम्ही 4 ते 5 लाईन सोडा लॅबिलिटी साईडला. नंतर इथं काय लिहितो आपण कॅपिटल लिहितो. मग लिहा तुम्ही कॅपिटल लिहा असं करून
कॅपिटल लिहा, अमित भाई लिहा आणि नरेंद्र भाई लिहा. अमित भाई, त्याची अमाऊंट आपल्याला माहित नाही. नरेंद्र भाईची पण आपल्याला अमाऊंट आता कॅपिटलची माहिती आहे, पण आपण कॅपिटल कुठे लिहिले, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. आपण हे अमाऊंट 3,50,000 आणि 3,00,000 आपण लिहून टाकलेली. पण न्यू कॅपिटल अमाऊंट आपल्याला माहित नाही, त्यामुळे आपण नरेंद्र असं लिहून ठेवायचे. त्यानंतर लिहायचे बिल्स पेबल. काय, त्यानंतर लिहायचे बिल्स पेबल. किती आहे बिल्स पेबल? 8,500. ह्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट ॲडजस्टमेंट ज्यावर नाही त्यावर लिहून टाकायचे आउटरला अमाऊंट. आता डिस्काउंट आहे, तुम्हाला कोणीतरी डिस्काउंट दिले, तुम्ही माल परचेस करताय 1,000 रुपयाचा आणि तुम्हाला डिस्काउंट दिले 100 रुपये. तुमचा फायदा आहे ना. फायदा कुठे जातो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. दोन लाईन सोडा वरती. बाय डिस्काउंट काय होतो? डिस्काउंट किती आहे? 1,200 रुपये. मग लिहून टाका 1,200 रुपये बाय डिस्काउंट. समजलं? आता नंतर काय आहे? क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जातात. तुम्हाला कोणाचं तरी देणं आहे, क्रेडिटर्स आहे. लिहा क्रेडिटर्स किती आहे? 38,500 रुपये. लिहा मग आउटरला लिहा. ह्याच्यावर काही ॲडजस्टमेंट आहेत नाहीत, त्याच्यामुळे आउटरला लिहून टाका 38,500 रुपये. आता हे आरडीडी आपण काय डेबिट साईडला लिहितो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. इथं आपण आखलेले त्या पद्धतीनं आखलेले, त्याच्यामुळं लिहून टाका. मी ब्लॅक पेननं लिहून टाकतो याला 2,700 रुपये. काय 2,700 रुपये. हे ओल्ड आरडीडी आहे ना, हे तुम्ही आखलेलं आहे, त्याच्यामुळं ओल्ड आरडीडीच्या समोर लिहा 2,700 रुपये. तर बँक लोन आहे. बँक लोन कुठे जातं बघा. तुम्हाला बँकेचं देणे, बँकवरून लोन काढले, तुम्हाला देणं असल्यामुळं बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईड जातं. बँक लोन किती आहे? 15,000 रुपये. लिहा मग 15,000 रुपये आउटरला. ह्याच्यावर काही हे नाही. आता परचेस रिटर्न आहेत. किती आहेत? 2,000 रुपये. परचेस रिटर्न 2,000 मध्ये परचेसमधून परचेस रिटर्न 2,000 रुपये लेस झाले. किती झाले? 2,000 रुपये लेस झाले. आपण आखून ठेवलेले म्हणजे 2,000 रुपये लेस करून ठेवायचे. किती राहतात तुमचे? 83,500 रुपये. मग लिहा अमाऊंट 83,500 आउटरला. आलं लक्षात? अशा प्रकारे तुमचे पोस्टिंग झालेली ट्राय बॅलन्सचे आता 1 बाय 1 आपण ते ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. आपण ते ॲडजस्टमेंट हे करू 1 बाय 1 आपण क्लोज करू. आता पहिली ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑन हँड. तुम्ही बुक तुमच्या समोर घेऊन बसा. हे व्हिडिओ पाहते वेळेस तुम्हाला बुक पाहिजेच. आता पहिला आहे स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹43,000. आता तुम्ही 31 मार्चला क्लोज करताय. आपला अकाउंटिंग इयर काय? इंडियन अकाउंटिंग इयर चालू होतं कधीला? 1 एप्रिलपासून ते 31 मार्चपर्यंत असतं. लक्षात ठेवा. इयर कोणतं बी असू द्या. आता इयर 2024 चालू आहे. आपलं क्लोज कधी होणार आहे? 31 मार्च 2025ला क्लोज होणार आहे. हे इयर चालू इयरचं. मग आता हे आपला स्टॉक आपण क्लोज केलेला आहे. क्लोज करते वेळेस 31 मार्चला आपला शिल्लक किती माल राहिला आहे ते आपल्याला समजलेलं आहे. 43,000 रुपयाचा आपल्यापाशी शिल्लक माल राहिला आहे. मग माल कुठं जातो? ट्रेडिंग शिल्लक माल राहिलेला आपल्याला दाखवावं लागतं बाय क्लोजिंग स्टॉक म्हणतो त्याला. किती? 43,000. सॉरी, मी रेड पेन लिहितो तुम्हाला. आता सगळ्या ॲडजस्टमेंट मी रेड पेननी लिहितो. ते ह्याला रेड पेननी लिहिलेलं नाही, पण रेड पेननी अंडरलाईन मारतो. बाय क्लोजिंग स्टॉक 43,000 रुपयाचा माल आपला शिल्लक राहिलेला आहे. तुमचं शिल्लक राहिलेला माल का असतो? ॲसेट्सचा असतो. मग ॲसेट्स साईडला हे फर्स्ट इफेक्ट आहे. आता सेकंड इफेक्ट कुठं जातो? ॲसेट्सला लिहा बाय क्लोजिंग स्टॉक. बाय नका लिहू, सॉरी.
फक्त क्लोजिंग स्टॉक लिहा. काय क्लोजिंग स्टॉक लिहा. किती? 43,000 रुपयाचा. समजलं आता. सेकंड ॲडजस्टमेंट आहे अनइन्शुअर्ड गुड्स आहे वर्थ ₹800 वेअर स्टोलन. म्हणजे कोणी चोरून घेऊन गेले, कोणत्या तुमचं इन्शुअर्ड आहे, कोणी चोरून घेऊन गेले ते माहीत नाही, अनइन्शुअर्ड आहे. त्यांनी माल येऊन घेऊन चोरीला गेलाय. एक प्रकारचा तुमचा माल गेलाय, गुड्स गेले. गुड्स गेल्यानंतर पहिला इफेक्ट कुठं होतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. माल गेलाय, जे आपण फॅक्टरीमधून माल गेलाय ते आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. मग लिहा बाय अनइन्शुअर्ड गुड्स बाय स्टोलन. अनइन्शुअर्ड गुड्स बाय स्टोलन. आता ह्या जागी जर जळालेला असता तर तुम्ही बाय गुड्स बाय फायर लिहिला असता. जर इथं अजून एक स्टोलनला शब्द आहे थिफ्ट. थिफ्ट आलं तर तुम्ही हे करू नका. स्टोलनला शब्द आहे थिफ्ट आला तर इथंच लिहा. 8,000 रुपये माल चोरीला गेलाय, त्यामुळे तुमचा लॉस आहे. लॉस कुठे जातो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातो. लिहा मग टू लॉस बाय स्टोलन. एक रेंजच्या नंतर थोडी जागा सोडा. टू लॉस बाय स्टोलन. किती? 8,000चा लॉस झालाय. 8,000 तुम्ही आउटरला लिहून टाका. हे झाले तुमच्या 2 ॲडजस्टमेंट. आता तिसरी काय? क्रिएट RDD ॲट 2% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवर अगोदर आपण पर्सेंटेजमध्ये नाही काढायची. अगोदर आपण जे अमाऊंट रुपीजमध्ये दिलेले असते ते आपण सॉल्व्ह करायचे असते. आता चौथी सॉल्व्ह केल्यानंतर नंतर तिसरी सॉल्व्ह करू. चौथी काय आहे? मिस्टर पाटील और कस्टमर आहे तुमचा, तुम्ही पैसे दिलेत त्याला, पण तो दिवाळखोर झालाय, त्यांनी पैसे तुम्हाला वापस रिटर्न नाही दिले, भिकारी झालाय. 500 रुपये त्याची अवकातच नाही राहिली की 500 रुपये द्यायची तुमची. मग तुमचं काय राहिलं? ते पैसे दिले नाहीत, त्याला काय म्हणतात? बॅड डेट्स. मग अगोदर लिहा लेस सन्ड्री डेटर्समधून लेस करा. सन्ड्री डेटर्समधून लेस करा. लेस बॅड डेट्स किती आहेत? 500 रुपये. 500 रुपये लेस केल्यानंतर अमाऊंट किती राहते? 28,200 रुपये अमाऊंट राहते. त्यानंतर आता तुमचा हे बॅड डेट्सचा कुठे इफेक्ट जातो? लॉस आहे तुमचा एक प्रकारचा 500 रुपयाचा. मग बॅड डेट्स इथे जातात. टू बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातात. न्यू बॅड डेट्स 500 रुपये. कुठे जातात? न्यू बॅड डेट्स 500 रुपये. समजलं? ही आखणी कशासाठी करायला सांगितलं होतं मी? आखून कशासाठी ठेवलं होतं? टू बॅड डेट्स. हे बॅड डेट्स येतात तुम्ही ट्राय बॅलन्सच्या. हे न्यू बॅड डेट्स असतात ॲडजस्टमेंट, आणि ही न्यू RDD असते ॲडजस्टमेंट. हे रुपीजमध्ये देतात ही बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स. आणि ही न्यू RDD असते ते पर्सेंटेजमध्ये असते, आणि ही ओल्ड RDD असते ते ट्राय बॅलन्सच्या क्रेडिट साईडला असते. लक्षात ठेवा. मी ह्याचा व्हिडिओ पण बनवलेला आहे. तुम्हाला जर ह्याचा व्हिडिओ पाहायचा असेल, ह्याच्या अजून डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिलेला आहे. ह्याच्या नंतर अजून काही डिटेलमध्ये सांगता येणार नाही. हे जर आखलेलं सांगितलंय ना, ह्याच्या नंतर अजून तुम्हाला डिटेलमध्ये काही सांगता येणार नाही. हेच आहे बॅड डेट्स काय आहे ते, हेच लक्षात ठेवा. आता ह्याचे 500 लॉस झालेले आहेत, त्याच्यामुळे आता चौथी ॲडजस्टमेंट आपली संपलेली. आता त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट काय म्हणते बघा. क्रिएट RDD म्हणजे काय? रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स ॲट 2% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवर 2% काढायचे. मग 2% सन्ड्री डेटर्सवर काढा. लेस करा त्याच्यातून. लेस @ 2% RDD 28,200. मग कंसात टाका 28,200 गुणिले 2 भागिले 100. समजलं? मग हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. 282 रुपये राहिले तुमचे. 282 गुणिले 2 करा. 2 4, 82 16, 16ला 6, हातच्याला किती? 1.
2 दुनी 4 आणि 1 5. अशा प्रकारे तुमची किती आली 554 रुपये RDD आलेले. हां, तर तुमची ही लेस करा 28,200 मधून 564 लेस केली तर किती राहतात 27,636 रुपये राहतात. किती राहतात 636 रुपये राहतात. मग ही 2% RDD काय न्यू RDD आहे त्याच्यामुळं 564 रुपये आपले कुठे जातात 564 रुपये ऍड करा न्यू RDD म्हणून 564 रुपये. आता टोटल वारा ह्याची 500 500 आणि 564 म्हणजे 1564 रुपये येतात. त्यामधून लेस करा 2700 रुपये. 2700 रुपये लेस होत नाहीत कारण 2700 मधून लेस करा 1564 रुपये. 1564 रुपये लेस करा. ती अमाऊंट येते किती येते 1136 रुपये. मी वजाबाकीचे चिन्ह टाकले. वजाबाकीचे का चिन्ह टाकले कारण ओल्ड RDD मोठी आहे ते हे तिन्हीची टोटल करून पण हे 2700 रुपये लेस नाही होत. त्यामुळे 1136 रुपये तुमचे लेस होतात. मग ट्रान्सफर करा असं चिन्ह दाखवा ट्रान्सफर करा किंवा ह्याला गोल करा इथं असं सर्कल मारा आणि नंतर लिहा बाय RDD. समजलं असे लिहा बाय RDD. हे 1136 रुपये इकडे लिहून टाका 1136 रुपये. जर नसेल तुम्हाला तर कणी ह्याची टोटल करायची आणि हे डेबिट साईडची टोटल करायची आणि 1136 रुपये लेस करायची कारण ते तुम्हाला लक्षात नाही राहत म्हणून कणी मी असं लिहिलेलं आहे बाय RDD म्हणून 1136 रुपये. हे इथंच असं नील म्हणून लिहा तुम्ही नील म्हणून लिहा नील म्हणून लिहा. नील म्हणून लिहिल्यानंतर 1136 रुपये क्रेडिट साईडला ट्रान्सफर करा. हे असं बाण दाखवू नका तुम्हाला समजण्यासाठी मी बाण दाखवलेले ब्लॅक पेननं पण लिहिलेले बाय RDD 1136 रुपये. अशा प्रकारे तुमची तिसरी ऍडजस्टमेंट संपलेली आहे. आता आपण चौथी पण बघितलेली. आता पाचवी पाहू. पाचवी काय म्हणते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत. किती रेंट देणं आहे भाडं देणं आहे तुम्हाला 800 रुपये देणं बाकी आहे. काय झाले तुम्ही चार महिन्याचे भाडं द्यायचं होतं तुम्ही दिले 3 महिन्याचे भाडं. 1 महिन्याचं भाडं तुम्हाला द्यायचं आहे 800 रुपये. लक्षात घ्या असं सांगतोय तुम्हाला एक्झाम्पलमध्ये. मग लिहा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 800 रुपये. सॅलरी पण एम्प्लॉईची द्यायची राहिले 300 रुपये. किती 1000 रुपये सॅलरी होती एम्प्लॉईची तुम्ही अगोदर 700 रुपये दिलेत नंतर 300 रुपये द्यायचे राहिले. लक्षात एक्झाम्पल देतोय इथं 3800 रुपये दिलेत तुम्ही अजून 300 रुपये त्याची सॅलरी ठेवून घेतलेली पण दिलेली बाकी राहिली. मग काय होतं हे ऍड होतात प्लस होतात. हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून लिहा. काय लिहा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. रेंट किती आहे 800 रुपये बाकी राहिलेलं आहे. ते 800 1500 किती होतात 800 1500 होतात 2300 रुपये आउटरला लिहा. आणि सॅलरी पण आहे इथं पण ऍड करा. ऍड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किती 300 रुपये ऍड करायच्यात. टोटल किती राहिली झाली 3800 प्लस 341 रुपये. आता ही हे 300 नाही 800 पहिला इफेक्ट झालाय. दुसरा इफेक्ट कुठं होतो देणं असल्यामुळं तुमचं लॅबिलिटी साईडला जातो. कुठं जातो लॅबिलिटी साईडला. लिहा मग इथं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय रेंट आहे अगोदर रेंट आहे रेंट नंतर सॅलरी आहे. किती 800 रुपये आहे ना 800 रेंट आहे आणि 300 रुपये सॅलरी आहे. ह्याची टोटल मारायची आणि 1100 रुपये
आउटरला लिहून टाकायचे. किती? 1100 रुपये तुम्ही आउटरला लिहून टाकले. आलं लक्षात? अशा प्रकारे तुमची 5वी पण संपलेली ॲडजस्टमेंट. त्यानंतर आहे ॲडजस्टमेंट डिप्रिशिएशनची. 6वी ॲडजस्टमेंट आहे डिप्रिशिएट बिल्डिंग बाय ₹2500 अँड फर्निचर बाय ₹800. मग बिल्डिंग तुमची एक प्रकारचं घसरण आहे, म्हणजे तुमचा लॉस आहे डिप्रिशिएशन म्हणजे. मग लिहा लेस डिप्रिशिएशन किती आहे? 2500 रुपये लॉस आहे. ह्याची टोटल मारा. 75,000मधून 2,500 गेले, 72,500 येतं. आणि फर्निचर आपण इथं लिहिलेले लेस डिप्रिशिएशन किती आहेत? 1,800 रुपये लेस करा. तर 94,000, 1,94,000 रुपये आउटरला लिहून टाका. 1,95,800 मधून 1,800 रुपये लेस गेले, 1,94,000 रुपये आले. आता त्यानंतर आता आपण ह्याचा सेकंड इफेक्ट काय होतो? तुमचा लॉस आहे. लॉस कुठे जातो? लिहा. मी आता लेस लाल पेननं झालेले त्याच्यामुळे ब्लॅक पेननं लिहितो. टू डिप्रिशिएशन मग त्याच्या खाली आहे काय? बिल्डिंग. किती आहे? 2,500 रुपये. नंतर फर्निचर आहे हे 1,800 रुपये. मग ह्या दोघांचे टोटल मारा. ह्या दोघांचे टोटल येते किती? 4,300 रुपये. हे सेकंड इफेक्ट आहे. हे फर्स्ट इफेक्ट आहे 6 ॲडजस्टमेंटचा. डिप्रिशिएशन 2,500 रुपये आणि 1,800 रुपये हे सेकंड इफेक्ट आहे. मग त्याचे हे आपण लॉस असल्यामुळे टू डिप्रिशिएशन लिहिलं. बिल्डिंग किती आहे आणि फर्निचर किती आहे ते लिहिलं. दोघांची अमाऊंट इनरला लिहून टोटल आउटरला लिहिली. आता ह्या प्रकारे अशा प्रकारे आपले अजून 2 ॲडजस्टमेंट आहेत. हेडन ॲडजस्टमेंट लक्षात ठेवा. पहिली आहे आपली ॲडव्हर्टाइजमेंट आहे. ॲडव्हर्टाइजमेंट काय म्हणते बघा. 2 years फॉर 2 years WEF म्हणजे विथ इफेक्ट फ्रॉम 1 Jan 2019. 1 जानेवारी 2019ला तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट दिले आणि 2 yearsसाठी दिलेली. मग तुमचं क्लोज कधी होणार आहे? 31 मार्च 2019ला. मग 10,000 रुपये दिलेले 2 वर्षासाठी तुम्ही 10,000 रुपये दिलेत. पण चालू कधी होणार आहे? विथ इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारीपासून. आपलं चालू इयर किती आहे? 31 मार्च 2018ला चालू आहे. लक्षात ठेवा. मग आपलं क्लोज कधी होणार आहे? 31 मार्च 2019ला. तर त्यावेळेस काय होतं? आता 1 जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिने ते चालू इयरमध्ये आहे. आणि नंतरचे 21 महिने तुम्ही ॲडव्हान्स पे केली. म्हणजे 2 वर्षे. 2 वर्षामध्ये किती महिने राहतात? 24 महिने राहतात. 3 महिने चालू महिन्यामध्ये. 24मधून 3 महिने गेले किती राहतात? तुम्ही 21 महिन्याचं तुम्हाला ॲडव्हान्स पे केले तुम्ही. मग करा ॲडव्हर्टाइजमेंटची नोट लिहा. अशी वर्किंग नोट करा. ॲडव्हर्टाइजमेंटची वर्किंग नोट करा. वर्किंग नोट. फर्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट किती? 10,000 आहेत. किती इयर्ससाठी दिलेले? 2 years. ओके. 2 yearsमध्ये 1 yearला 12 महिने राहतात. 2 yearsला किती? 24 month. आणि तुम्ही चालू इयरमध्ये किती महिने राहिले? 3 महिन्याचे दिलेले आहेत. ओके. त्याच्या आधी तुम्ही काही माहिती नाही. त्याच्यानंतर अगोदर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट केलेली नव्हती. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहेत. 2018ला ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहेत. पण 2019मध्ये मध्ये ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहे. जानेवारीमध्ये 1 जानेवारीला. मग चालू इयरमध्ये 3 महिने ॲडव्हर्टाइजमेंटचे पैसे तर तुम्हाला अगोदर
हे केलेले आहेत. क्लोज करते वेळेस तुम्हाला माहिती झाली की 3 महिन्याचे आम्ही दिलेले आहेत, पण 21 महिन्याच्या नंतर 3 महिने लेस करा, राहतात 21 महिने. 21 महिन्याचे तुम्ही ॲडव्हान्स पे केले, प्रीपेड केलं, मग 10,000 गुणिले 21 भागिले 24 करा. 10,000 काय केले तुम्ही, 10,000साठी 24 महिन्यासाठी पे केलेले आहेत, पण तुम्हाला माहित नाहीत की किती पे केलेत 21 महिन्यासाठी. समजा 3 महिने जर लेस केले तुमचे चालू वर्षाचे, तर 21 महिने राहतात. 24 मधून 3 महिने लेस 21 महिने, पण तिरकस गुणाकार करायचा 10,000चा आणि 24,000चा तिरकस गुणाकार, हे इथला आणि 24चा तिरकस गुणाकार करायचा. पण आपल्याला इथं अमाऊंट माहित नाही किती. मग आता हे मी 24,000 नाही 24 म्हणता येत. मग आता हे मी कॅल्सीवर करतो. कॅल्सीवर केल्यानंतर ह्याचे टोटल येते 8,750 येते. लक्षात ठेवा, मी पहिलंच केलेली आहे, मला माझे टाईम नसल्यामुळे मी पहिलेच केलेली आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला वर्किंग नोट लिहून दिलेली देतो. आता पहिला इफेक्ट 8,000 हे लेस करायचे. कशामधून, ॲडव्हर्टाइजमेंटमधून लेस करायचे. लेस अगोदर दिलेत पैसे तुम्ही, लेस प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. काय लिहा, प्रीपेड एक्सपेन्सेस लिहा. प्रीपेड एक्सपेन्सेस किंवा ॲडव्हान्स एक्सपेन्सेस म्हणता तुम्ही. 8,750 किती, 8,750. 10,000मधून 8,750 गेली तर किती राहतात, 1200, 1,250 50 रुपये राहतात. आता ह्याचा दुसरा इफेक्ट, तुम्ही अगोदर पैसे दिलेत. अगोदर पैसे दिल्यानंतर काय होणार आहे, तुम्हाला तुमचा असेट्स आहे. अगोदर पैसे दिल्यानंतर 8,700 असेट्सला लिहा, असेट्समध्ये लिहा प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट किती आहेत, 8,750 रुपये. हे तुमचा हिडन ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट ॲडव्हर्टाइजमेंटचा झाला. आता 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत. किती, 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत. हे बघा इथं आहे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स, वरती आहे ना 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. मग 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स आपल्याला किती आहे, 40,000 रुपये आहेत. 40,000 रुपये परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018ला तुम्ही परचेसवर तुम्हाला 10% भेटलेले, इंटरेस्ट भेटले 10%वर. किती, 1 ऑक्टोबर. तुमचं इयर कधी चालू होतं, 1 एप्रिल 2018ला चालू झालेलं आहे. क्लोज कधीला आहे, 31 मार्च 2019ला. पण त्यांनी मधीच तुम्हाला इंटरेस्ट चालू केला आहे, गव्हर्नमेंटने इंटरेस्ट चालू दिला आहे. 1 ऑक्टोबरपासून पुढे चालू केला आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 6 महिन्याचे तुम्हाला पैसे दिलेत त्यांनी. किती, 6 महिन्याचे. वर्किंग नोट करू शकता तुम्ही अशी 2 नंबरची. खरं तर ही 1 नंबरची वरती असल्यामुळं मी अगोदर नाही घेतलेलं, नंतर घेतलेली. 2 नंबरची लिहा, 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स किती, 40,000. 40,000 गुणिले 10 भागिले 100. 1,000 करतो, 100 किती महिन्याचं आहे, 6 महिन्याचं आहे. गुणिले 6 भागिले 12 करा. 6 मंथ, 6 महिन्यासाठी. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. बघा, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. 6 1 6, 6 2 12. 4,000 भागिले 2 बरोबर, बे 2 4. म्हणजे अशा प्रकारे तुमचा 2,000 रुपये काय आहे, इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट दिलाय, इंटरेस्ट. मग लिहा इंटरेस्ट, ऍड करा. कशामध्ये ऍड करा, भेटले तुम्हाला गव्हर्नमेंटकडून. ऍड इंटरेस्ट. इंटरेस्ट किती आहे, 2,000 रुपये भेटले तुम्हाला. आलं लक्षात. 40,000 आणि 2,000, 2,000 किती होतात, 42,000 रुपये. तुम्ही आउटरला अमाऊंट लिहून टाका. आता ह्यानंतर काय करा, हे 2,000चा इफेक्ट, दुसरा इफेक्ट कुठं होतो, तुम्हाला इन्कम आहे, तुमचं इन्कम कुठं जातं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय इंटरेस्ट
इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. कशावर म्हटलं आहे? गव्हर्नमेंट बॉन्ड्सवर आपल्याला इंटरेस्ट बॉन्ड किती? 2000 रुपये. आलं लक्षात? अशा प्रकारे तुमच्या ॲडजस्टमेंट संपलेले आहेत. आता त्यानंतर तुम्हाला 1 बाय 1 क्लोज करा. क्लोज केल्यानंतर तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट फाइंड होईल, नंतर नेट प्रॉफिट फाइंड होईल. नेट प्रॉफिटच्या नंतर तुम्हाला ॲड करावं लागेल बॅलन्स कॅपिटलमध्ये. नंतर मी फास्ट करतो, माझ्यापाशी व्हिडिओ आधीच 1 तासाच्या जवळपास गेलेला आहे. जर स्लो केलं तर मी अगोदर फास्ट क्लोज करून घेतो. क्लोज करते वेळेस अशा 2 लाईन खाली घ्यायच्या आणि इथं काय करायचे, हे खालती क्लोज करते वेळेस खालती 2 लाईन मारा जवळ खालच्या वेळेस. आता इकली मोठी आहे का इकली मोठी आहे ती आपण टोटल करायची. ही मोठी दिसते मला 1,77,800. अगोदरच आहे इथं 83,000, नंतर मोठी अमाऊंट नाही. मग हे मोठी येते किती? 2,28,800 रुपये. इथे दोन्ही साईडला लिहून घ्यायचे 2,28,800 रुपये. जे मोठी येते ते 2,28,800 रुपये. आपला एक तर नेट ग्रॉस लॉस तर फाइंड होतो, नंतर नेट ग्रॉस प्रॉफिट तर फाइंड होतं. लक्षात ठेवा इथं वरती. मग ह्याचे टोटल येते 93,000 रुपये. 12 आणि 83 आणि 1,800 रुपये. 93,300 रुपये येते. सॉरी 97,300 रुपये येतात. 93,000 येत नाही, 97,300 रुपये येतात. लक्षात घ्या. ही 13 आणि ही वरचे 3 6 झाले म्हणजे, आणि ही वर 8 आणि 5 1,200 रुपये होतात. 1,300 रुपये होतात म्हणजे 97,300 रुपये ह्याची टोटल येते. ह्याच्यातून लेस करा. 28,800 मधून 97,300 लेस केली तर तुमचं तिथं प्रॉब्लेममध्ये आन्सर दिलेला आहे. ग्रॉस प्रॉफिट 1,31,500 येतं. मी फास्ट करतो. 1,31,500 रुपये येतं. ह्याला नाव आहे काय? टू ग्रॉस प्रॉफिट सीडी. सॉरी, टू ग्रॉस प्रॉफिट सीडी. टू ग्रॉस प्रॉफिट सीडी म्हणजे कॅरीड डाऊन. हेच ग्रॉस प्रॉफिट कुठे जातं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मी इथं कॅपिटल अकाउंट लिहिले त्याच्यामुळे कन्फ्युजन नका लिहू. ह्याच्यानंतर खाली प्रॉफिट अँड ट्रेडिंग अकाउंटच्या खाली असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या नंतर राहतं कॅपिटल अकाउंट. मी तुम्हाला समजण्यासाठी एकाच ह्याच्यामध्ये यावं म्हणून ते समजण्यासाठी इथं घेतलेलं आहे. इथं जागा पुरत नाही त्याच्यामुळे मी बॅलन्स शीट वेगळ्या पेजवर केलेली. लक्षात ठेवा. मग आता इथे जातं बाय ग्रॉस प्रॉफिट. किती आलं? 1,31,500 रुपये आलं. आता 1,00,000 आहे, 1,31,500 आणि ही छोट्या अमाऊंट आहे त्याच्यामुळे ही मोठी अमाऊंट येणार आहे. मग ह्या साईडची अमाऊंट आणि ह्या साईडची अमाऊंट तुम्ही काउंट करा. कोणती मोठी येते ते बघा. ह्या साईडची मोठी येते. ह्या साईडची काय येते मोठी बघा. किती येते अमाऊंट मी सांगतो तुम्हाला लगेच. सगळीकडे लाईन मारते वेळेस डबल लाईन मारा. खालती वरती एकच लाईन मारा. आता ह्याची अमाऊंट येते किती बघा. 1,35,836 रुपये येते. तुम्ही काउंट करून बघा. 1,31,500 प्लस 2,000 प्लस 1,200 प्लस 1,136 रुपये. 36 रुपये लास्टला तर आहेच त्याच्यामुळे 1,35,836 रुपये येते. किती? 1,35,836 रुपये. हेच अमाऊंट इकडल्या साईडला मोठी असल्यामुळे हेच अमाऊंट इथं लिहा. 1,35,836 रुपये येते. आणि ह्याची टोटल करा. ह्याची टोटल केल्यानंतर काय होती? 2 हे नील झालेलं आहे वरचं बॅड डेप्स आपण इकडे ट्रान्सफर केलेलं आहे. 2,118 1,250 4100 2300 रुपये 8,000 आणि 4300 रुपये. ह्याची टोटल येते 23,750. 1,35,836 मधून 23,750 लेस करा. उरलेली रक्कम येते काय? 1,12,086 रुपये. 1,12,086 रुपये आली. आता ह्याला काय करायचे आपल्याला? ह्याला नेट प्रॉफिट नाव द्या. टू
नेट प्रॉफिट CD आता 1,12,086 रुपयाला ह्यांचा रेशो काय सांगितलेला आहे, पहिल्या वेळेसच लाईनमध्ये रेशो सांगितलेला आहे. प्रॉफिट अँड लॉस इक्वली शेअरिंग रेशो, पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इक्वली द्यायचे. इक्वल म्हणजे 50% ह्याला द्यायचे आहे अमित भाईला, नरेंद्र भाईला 50% द्यायचे आहे. मग लिहा इथं मग अमित भाई आणि नरेंद्र भाई. मग 50% काय येतं बघा, भागिले 2 करा म्हणजे त्यांचं इक्वली येतं. 56,043 रुपीज येतं. 56,043 रुपये येतात. मग हेच काय करायचे, हे नेट प्रॉफिट घ्यायचं आणि हे नेट प्रॉफिट ट्रान्सफर होतो ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहा. हे बॅलन्स असतं, हे काय असतं, कॅपिटलचं असतं, लक्षात ठेवा. तुमच्या ट्राय बॅलन्स तुम्हाला समजण्यासाठी मी लिहितो, तुम्ही नका लिहू, असंच लिहा. बाय नेट प्रॉफिट BD, काय हे BD ब्रॉट डाऊन, हे कॅरीड डाऊन. कॅरीड म्हणजे पुढे सरकवलेलं, हे कॅपिटलमध्ये ॲड होतं तिथं ह्याच्यामध्ये अमित भाईमध्ये. मग 56,043 आणि 56,043 रुपीज. आता ह्याची टोटल, ही तर छोटे अमाऊंट आहेत आपल्याला माहिती आहे, ह्याची टोटल करून घ्या तुम्ही खाली आणि हे दोन्ही साईडला लिहून घ्या. जे मोठी टोटल येईल तेच टोटल लिहायची. एक तर लॉस तर निघेल, ज्या साईडचं आता डेबिट साईडची जर मोठी असली तर ती लॉस निघतो आणि क्रेडिट साईडचे जर मोठी असली तर ते प्रॉफिट निघतं, लक्षात घ्या. आता ह्याला ना हे काय करा, ह्याची टोटल येते 3,56,043 रुपये. 3,56,043 रुपये. आणि ह्याची टोटल येते, सॉरी ह्याची पण टोटल करायची ना, मला वाटलं एकच आहे. इथं अमित भाई पण आहे, नरेंद्र भाई पण आहे, दोन आहेत. सॉरी, आपण करू फटक से टोटल. काय करा आता, 3,50,000 आणि 56,000 हे करा, ॲड करा. 4,06,043 रुपये येतं. किती येतं, 4,06,043 रुपये. हे दोन्ही पण उचलून इकडे लिहा. 4,06,043 आणि 3,56,043. आता हे 3,200 ह्याच्यातून लेस करा आणि 2,400 4,06,043 मधून लेस करा. उरलेले अमाऊंट काय राहते ते बाय बॅलन्स कॅरेट डाऊन, ब्रॉड डाऊन आहे तर कॅरेट डाऊन येतं. किती येते, 4,03,643 रुपये. 4,03,643 रुपये. आणि हे पण येतं 3,52,843 रुपये येतं. आता हेच अमाऊंट कुठे लिहायची, अमित भाईची आणि नरेंद्र भाईची लॅबिलिटी साईडमध्ये आपण अमित भाई आणि नरेंद्र भाई कॅपिटलमधून लिहिलेले हे. मग हे अमाऊंट लिहा. मग इथं 4,03,643 अमित भाईची आणि नरेंद्र भाईची किती आले, 3,52,843. ह्याची टोटल मारा. ह्याची टोटल मारल्यानंतर अमाऊंट येते बघा 7,56,486 रुपीज. किती येते, 7,56,486 रुपीज. आता ह्याची टोटल आणि ही टॅली व्हायला पाहिजे. ह्याची टोटल येते, दोन्हीची टोटल येते म्हणजे ॲसेट साईड्स आणि लॅबिलिटी साईड्स. जर कुठं चुकली तर तुमची टोटल मॅच नाही होणार. जर मॅच झाली तर तुमची टॅली झाली म्हणून समजायचं. ह्याची टोटल येते बघा 8,19,586 रुपये. 8,19,586
586 रुपये. अशा प्रकारे हे आपला पहिला प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. तरी तुम्हाला जर याची स्क्रीनशॉट काढून घ्यायची असेल, लास्टला मी स्क्रीनशॉटसाठी तुम्हाला थोडा वेळ पेजेस असेच हे ठेवतो, हे लक्षात घ्या. हे हटवतो म्हणजे तुम्हाला पेजेस दिसतील व्यवस्थित. लास्टच्या ह्याला तुम्ही स्टॉप करून व्हिडिओ लास्टला स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हे ट्रेडिंग अकाउंट आहे, हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लिहायचे. ह्याची तुम्हाला आता दिसेल सगळं टोटल. आता हे तुम्ही ह्याची व्हिडिओला स्टॉप करून स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीटचे पण तुम्ही हे बॅलन्स शीट आणि हे वर्किंग नोट केलेले त्याचे तुम्ही लास्टला व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही स्क्रीनशॉट काढून पुन्हा नंतर तुम्ही समजून घ्या. तर मी इथंच थांबतो. धन्यवाद.